आता मोठी अपडेट आहे बांधकाम कामगारांसाठी. कारण की बांधकाम कामगारमध्ये असं झालेलं आहे की भरपूर जण जे आता पाठीमागच्या वेळेपासून कोणाकोणाचे फॉर्म रिन्यू केलेलेच नाहीयेत. तर अशा बांधकाम कामगारांसाठी रिन्यू करा लवकरात लवकर. कारण की आता सगळं जे आहे वाटप वगैरे सगळं चालू होणार आहे. स्कॉलरशिपची डीबीटी पण सुरू होणार आहे आणि त्यामध्ये 1-2 स्कीम जे आहेत नवीन ते सुद्धा येणार आहेत. तर म्हणून सांगतो बांधकाम कामगारांना तुम्ही लवकरात लवकर रिन्यू करून घ्या. जे कोण रिन्यू केले नसेल तर तुम्ही कसं करायचं का तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. विचारा तुमचं कोणतं गाव आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला लवकरात लवकर कसं करायचं आहे रिन्यू मी तुम्हाला ते सुद्धा सांगेन. आणि बांधकाम कामगारांसाठी मोठी अपडेट म्हणजे काय आहे की जे जर कोणी रिन्यू केले नाही लवकर, यांचा एक्सपायर झालेला आहे तरी सुद्धा त्यांनी रिन्यू केले नाही, तर बांधकाम कामगारांची जी आयडी आहे बांधकाम कामगारची ते आयडी कायमची बंद होणार आहे. कारण की आता शासनाकडनं निर्णय आलेला आहे, जे बांधकाम कामगार टाइम टू टाइम वेळोवेळी जर रिन्यू करून घेत नसेल तर ते बांधकाम कामगाराची आयडी त्यांनी बंद करणार. कारण की त्या बांधकाम कामगाराला त्याची गरज नाही असे समजून त्यांनी ते आयडी जे आहे ते बंद करणार आहेत. तर अशी शासनाकडनं निर्णय आहे. तर म्हणून लवकरात लवकर ज्यांचं बांधकाम कामगारची आयडी रिन्यूला आले असेल तर तुम्ही लवकरात लवकर रिन्यू करून घ्या. आणि नाहीतर अन्यथा तुम्हाला जे लाभ जे आहे तुम्हाला लाभ ते बंद होणार आहे. आणि त्यामध्ये भरपूर असे स्कीम आहेत की जे अजून पण भेटले नव्हते ते आता भेटायला सुरू होणार आहे. तर यामध्ये जर बघितले तर 4,200 रुपये बांधकाम कामगाराला भेटतात आणि सर्टिफिकेट सुद्धा भेटतो त्याबाबत. ती एक स्कीम आहे. ती स्कीम पण आता लवकरात लवकर सुरू होणार आहे. तर म्हणून त्या बाबतीत जर तुम्हाला काय अपडेट पाहिजे असेल 4,200 रुपये कामगाराला कसं भेटतात तर तुम्ही नक्की कमेंट करून मला विचारा. मी तुम्हाला त्या बाबतीत सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगणार. कारण की मी ते सुद्धा याच्या अगोदर चालू झालं, बट फक्त ते 2 ते 3 महिने चालू होतं. तर त्यामध्ये आपण थोडे जणांचं केलेलं आहे. तर तुम्हाला त्या बाबतीत अजून काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून विचारा. मी तुम्हाला त्या बाबतीत सांगणार आहे. तर अशीच नवीन नवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.